ह्या बीचचा सगळ्यात मेन म्हणजे सांगायला गेलं तर ह्या बीचवरती क्राऊड म्हटलं तर काही नसतं. आता त्या साईडला तुम्हाला अगर दिसत असेल थोडंफार तर खूप पुढं आहेत ॲक्च्युली बर्ड्स आहेत आणि बेस्ट वाढतं. हे बाई अनुज आणि इथं ॲक्च्युली कोण नसल्यामुळे आहे ना असं वाटतं प्लॅनेटवरती आपणच आहोत आणि कोण नाहीच आहे. बाकी म्हणजे आपल्याबरोबर ही कुत्री आहेत. तर बाकी असं बघितलं तर असं बीचवरती फिरणारी वगैरे लोक कोण दिसणार नाही इथं. बाकी म्हणजे अगर दिसले तर तुम्हाला इथं ते नावाडी असतात ना ते फक्त दिसतील इथं. बाकी बीच बघितलं तर खूप जास्त क्लीन आहे, खूप जास्त. जरा पण तुम्हाला असं घाण असं काय वाटतं ना. बाकी जे दिसतं आहे आपल्याला ते थोडंफारच आहे आणि बाकी बीचच्या बरोबर कम्पेअर केला तर हा बीच मला खूप जास्त आवडला. आणि मी ह्याची जी लोकेशन आहे ती आपल्याला सेंड करतो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करतो. म्हणजे अगर कुणाला यायचं जरी असलं तर तुम्ही इथे येऊ शकता. बेस्ट आहे, रूम चांगली आहे, जेवण खूप चांगलं आहे. म्हणजे ॲक्च्युली पूर्ण घरासारखं जेवण आहे, व्हेज असतं आहे पूर्ण घरासारखं. आणि चहा पण मिळतो सकाळी सकाळी मसालेवाला. हे बघा, हे डॉगी इथं सगळे दिसतात तर फिशिंगवाले बोट दिसायला लागलेत. आणि हा एक माणूस आहे तो बसलाय. आणि क्लायमेट म्हणजे खूप चांगलं आहे आणि थंडीचे दिवस असल्यामुळे कसं सूर्य अजून आतच आहे आणि इथं अजून म्हणजे थंडी नाही आहे असं सांगू शकत नाही की थंडी आहे. दमट वातावरण आहे. सी फेसिंग सीच्या साईडला असल्यामुळे कसं समुद्र ठिकाण असल्यामुळं तो वातावरण जो कायम असतो दमट तोच आहे. असं प्रॉपर आपल्या इथल्यासारखी थंडी अशी कुठं नाही आहे इथं. आणि बघितलं तर लास्टपर्यंत तुम्हाला कोणच दिसणार नाही बघा, कोणच नाही आहे. मला तर या बीचवरती कुत्र्याच्या अलावा जास्तीत जास्त कोण असं पर्यटक असं कोण वाटलं नाही. आणि आम्ही फक्त आलो इथं. तर कोणाला पण यायचं असेल ना तर प्लीज ह्या बीचवरती या. मी ह्या बीचचा ह्या होमस्टेचा पूर्णपणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस वगैरे सगळं टाकतो. पाहिलं तर इथला कॉन्टॅक्ट नंबर पण टाकतो काकांना विचारून. कारण की तो एवढ्या जवळ आहे. तुझे तुम्हाला नारळाची झाडं जी दिसतात ना त्या नारळाच्या झाडाच्या बरोबर बॅक साईडला अगर कोणाला दिसत असेल